राज्यभरातल्या पावसाची। राज्यभरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। गेले 2 दिवस बरसलेल्या धोधो पावसानं अनेकांचे संसार उघड्यावरती आलेत, तर शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत। पुण्यापासून इंदापूर आणि बारामतीच्या पट्ट्यापर्यंत अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळते। तर सोलापूर सारख्या कायम दुष्काळी असलेल्या भागातही पावसानं दाणादाण उडवली आहे। पुण्याच्या थेऊर गावातल्या रुके वस्तीत हाहाकार उडालाय। 18-19 पोती धान्य माझं सगळं भिजलं। माझ्या घरात 15-16 माणसं आहेत। त्यांना आता काय घालायचं मला पंचायत झाली। रुके वस्तीत राहत असलेल्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। काहीच राहिलंच नाही सर, काहीच नाही राहिलं तर काय करणार आम्ही, तर काहीच नाही राहिलं। रात्रभर बरसत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यातच ओढ्याचा प्रवाह बदलल्यानं रात्रीच्या दरम्यान पावसाचं पाणी अचानक वाढलं। यामुळे घरदार उघड्यावर सोडून लहान मुलांसह रात्रीच्या अंधारात घरातून जीव मुठीत धरून घराबाहेर पडण्याची वेळ आली। आता घरात काहीच शिल्लक राहिलं नसल्यानं या महिलांनी टाहो फोडलाय। सगळ्या अख्खा घरातला संसार बरबाद झाला। सगळ्या आम्हाला पांघराय सुद्धा कपडा राहिला नाही। आता यासाठी काय करायचं आम्हाला पंचायत झाली। आता या दिवा पाटीलनी आहे ना भिंत पूर्ण पाडली पाहिजे तर आम्ही जगू, नाही तर तिने आमची सगळी भरपाई दिली पाहिजे। आम्हाला दुसरं काही सांगायचं नाही। आमचं दुसरी वेळ आहे असं होण्याची। सगळं पाण्यात पडलंय, सगळं काहीच नाही राहिलं। सगळी ज्वारी सगळं भिजलंय, आता सगळं पाणी घरात अजून बी। पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या कुंजीरवाडी परिसरातल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय। रात्रीच्या वेळी तरुणांकडनं वृद्धांसह नागरिकांना घराच्या बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। इंदापूर तालुक्यातल्या सणसर गावात मुसळधार पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलाय आणि अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय। बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या ओढ्यालाही पूर आला। लोकांचा प्रपंच सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्ण लोकांचे खाण्याची रोजीरोटी गुरं ही वाहून गेली लोकांच्या पुरामध्ये। एवढी लोकांवरती बिकट परिस्थिती झाली, त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याची कारवाई करावी। उरळीच्या नायगाव प्रयागधाम मधल्या रोडवरचा पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसाचं पाणी अनेक दुकानात शिरलं। दरम्यान गॅरेजमध्ये लावलेली वाहनं सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली। शिरूर तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतात पाणी साचून कांदा पिकांसह इतर शेती पिकांनाही फटका बसला। दरम्यान शासनानं नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा, बऱ्याच प्रमाणात हा कांदा पाण्यामुळे पालथा पडलेला आहे। काहीसा कांदा या ठिकाणी वगळून पण गेलेला आहे। 6 एकर तो कांदा, 2 एकर कांदा असं पाण्याने वाहून चाललेला आहे। तर शासनानं काहीतरी याची नोंद घ्यावी, त्याचं काहीतरी खर्च भरपाई द्यावा, शासनाकडून मंजूर व्हावा। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर अनेक बंधारे पाण्याखाली गेले। दरम्यान चांदणी नदीला पूर आल्यानं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरून वाहतोय आणि मुसळधार पावसामुळे अनेक पिकं जमीनदोस्त झाली आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यालाही पावसानं झोडपलंय। बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसराला पावसाचा फटका बसलाय आणि सोलापूर शहरातील सैफुल परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातल्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांच्या घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय। हे एवढं घाण पाणी आणि इतकं घाण वास येत आहे ना, आम्ही राहायचं कसं सांगा इथं। आता 2-3 दिवस झाल्यासारखं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा फोन करतो, येतात, पाहतात, जातात। आम्ही JCP पाठवलं, हे पाठवलं म्हणतात। तिथे एक बांध आहे, त्या पावसाच्या पाण्यामुळे ते बांध तुटलंय। ते जरी बांध घालून दिलं तरी हे पावसाचं पाणी जरा कमी होईल, आम्ही त्या त्रासातनं जरा मुक्त होऊ। उजनी धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातनं 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
एकूणच गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.